पुण्यामध्ये पूरस्थिती कायम आहे। ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी पोहोचलंय। खडकवासल्यातून विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे मुठा नदीला पूर आलाय। ओंकारेश्वर मंदिरामध्ये 3 पालख्या मुक्कामी असतात। ऐन पालखी सोहळ्याआधी पुण्यामध्ये ही पूरस्थिती उद्भवलेली आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, ऐन सोहळ्यावेळी वारी सोहळ्यावेळी पुण्यामध्ये ही पूरस्थिती उद्भवलेली आहे। तिकडे आळंदीमध्ये पूर आलेला आहे, इकडे पुण्यात सुद्धा ओंकारेश्वराच्या मंदिरात पाणी शिरलेलं आहे। कसं व्यवस्थापन केलं जाणार आहे वारी सोहळ्याचं? पुण्यातील हे ओंकारेश्वराचं मंदिर मुठा नदीच्या अगदी पात्राच्या काठावरती आहे आणि मुठा नदीचा हा काठ असा दुथडी भरून वाहतोय। आपण पाहतो आहोत हे पुराचं पाणी। पुण्यातील हा जो विठ्ठल रामजी शिंदे पूल आहे त्या पुलाच्या खालून वाहणारं हे पुराचं पाणी आपल्याला हे लक्षात येतंय की किती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पुण्यात पूर परिस्थिती आहे आणि हे पुराचं पाणी थेट पुण्यातील या ओंकारेश्वराच्या मंदिरात आलेलं आहे आणि त्यामुळं ही अशी परिस्थिती आहे। हे या मंदिरातले कर्मचारी, इथे जो समोर चौक आहे या गाभाऱ्याकडे जाणारा, तिथे कमरे एवढं हे पाणी आहे आणि मोठं मंदिर आहे हे, त्यामुळं वारीच्या वेळी 3 पालख्या दरवर्षी या ठिकाणी मुक्कामाला असतात। मात्र ही पूर परिस्थिती पाहता या पालख्यांमधील वारकऱ्यांना या मंदिरात आसरा घेता आलेला नाहीये। आपल्यासोबत या मंदिर व्यवस्थापनात काम करणारे विशाल आहेत। विशाल, पाऊस पडतो आहे त्यामुळे दुपारी आणखी पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जलसंपदा विभागाकडून, तर तुम्ही नक्की काय केलंय व्यवस्था? आता पाणी एवढं वाढतं की दुपारी 2:30 वाजता ते परत पाण्याचा विसर्ग करणार आहे, कारण का धरण 97% भरलेलं आहे। तर अजून ते म्हणले 2 तासात ते धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग 8000 स्क्वेअर फीटनी वाढवणार आहे। त्यामुळे मग आता मंदिरातलं सगळं सामान आम्हाला सगळं हलवायला लागतंय। नेमकी एक दिंडी आलेली आहे, आता कोणाला माऊलींना आम्ही हाकलू नाही शकत साहेब, कारण का आमचं दरवर्षीची एक सेवा असते आमची मंदिरातर्फे त्यांना, आणि ते पण बिचारे आमच्या ह्याने आलेले असतात। आता त्या माऊलींना आम्ही एका बाजूला ठेवले, आता एक त्यांना हॉल दिलाय मोठा, मग तिथं त्यांना ठेवले आणि मग आमचं सामान एका ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही ते हलवायचा प्रयत्न चालू आहे सर। आता आमची आता नाही का म्हणजे पाणी आली तर जाम फजिती होईल, त्यामुळे मग सगळं आता सामान हलवण्याची पाणी वाढणार आहे, त्यामुळे जर आतमध्ये वारकऱ्यांना प्रवेश दिला असता तर अडचण झाली असती, त्यामुळे आधीच तुम्ही त्यांची सोय जरा एका मोठ्या हॉलमध्ये उंच ठिकाणी करून ठेवलेली आहे। पण जर आता पाणी मंदिरात आलं तर तिथनं पण त्यांना हलवायची व्यवस्था करावी लागणार आहे, कारण का रस्त्यावरती मग नाही तर त्यांना रस्त्यावरती सोय करायला लागेल। तर ही अशी परिस्थिती पुण्यात ओढवलेली आहे, कारण ज्या ठिकाणी व्यवस्था या मंदिर देवस्थानकडून वारकऱ्यांची करण्यात आली आहे तिथंही जर पाणी पोहोचलं दुपारनंतर पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळं, तर तिथं देखील वारकऱ्यांना ती जागा देखील सोडावी लागू शकते, अशी परिस्थिती आहे। आळंदीमध्ये पूर परिस्थिती गेल्या 2 दिवसांपासून आहे, त्यामुळं वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये, पुण्यातच मुक्काम करावा असं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। मात्र पुण्यात देखील बरोबर आजच जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि लाखो वारकरी पुण्यात पोहोचणार आहेत, ही पूर परिस्थिती ओढवली आहे। त्यामुळं साहजिकच आव्हानांचा सामना सगळ्यांसाठीच आहे, सगळ्यांनाच आव्हानांचा सामना करावा लागतोय, वारकऱ्यांना आहे, प्रशासनाला देखील आहे, आणि ही अशी परिस्थिती आहे। या ओंकारेश्वराच्या मंदिराला जेव्हा पाणी लागतं तेव्हा पुण्यात पूर आला असं पूर्वपार म्हटलं जातं, आणि ही परिस्थिती आपण आता पाहतो आहोत। ओंकारेश्वराच्या मंदिराचा हा मुख्य गाभारा आणि गाभाऱ्यासमोर असलेला हा चौक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे। प्रज्ञा, मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।